हे वावर म्हणजे मिरचीच आहे. तर मिरची केली त्याच्यात आणि त्याच्यात गावात भरपूर झाले. त्याच्यामुळं चिलीची पण भाजी आहे त्याच्यामध्ये. बारीक एक खुरप बी आणलं त्याला काढायला, म्हणजे म्हणलं व्यवस्थित निघन. हे अगदी नुसतं जिमनीला प्रत्येक ठिकाणी त्याची मुळी असती. त्याचं पान पडलं ना पान, तरी पण ही भाजी तयार होती या चिलीचं. अगदी परातीच्या बुडा एवढं चांगला जागा धरलाय त्याने. पराती एवढा असन, बुडा एवढा ना गेस असन. पराती आपली असती भाकरीची एवढा मोठा. माती लय येणार तिला आता, कारण ती जिमनीला धरून असती भाजी मातीला. बाई दोघी जरा पाण्याला निघालोय. दिवसभर लाईटीची वाट बघितली. काय हो बाय, मग काय आज लाईटीने फसवलं आपल्याला. आताची न मंगाची. सकाळची लाईट होती पण आम्हाला वाटलं नाही जायची. सकाळी पाणी चालू करून जर बोर बायचा बोर होता, भरलं असतं ना आपण. पाणी आम्ही दररोज भरतो. आपल्याला माहित काय त्यांचा टायमिंग कसा कोणता. हा ना, माहिती नाही टायमिंग. त्याच्यामुळं सकाळी लवकर पाणी नाही भरल्यामुळं आम्हाला आता हे हिरीव जायची बारी आली. हिरीव बी काढता येते का नाही कुणा ठेव. काय आता बाई कसं होता वाटत जाताना कसं काय व्हायचं. आणि मग काही कोण जायचं लय भारी आहे वाटत. कोणच जाऊ मग पाठा चेकर घसरायचं बी आहे. अयो रे बाई, बरं झालं म्हणलं लय खाली वाटतं. कशाला लागतंय कोण. हा ना, हाय ना. वा ना काढा की वर. येते का अयो नाही बरं खालीचे बाई. हा ना, येईन का काढाय आपल्याला. नाही लाईट बोर्डात लाईट म्हणला ती जो बघ परत नाही लाईट. येईन येईन. एक जण वर थांबू, मी एक जण खाली जावा. जमन पण मोठाली भांडी येतो. बरोबर. हा चालतंय. शेवाळे नाही घसरायचं. असं ओलं नाही त्याच्यामुळे नाही का एवढं. हायवे जरा आपलं जपून पक्का दम लागला ना वर येताना. हिरीतलं पाणी काढायचं म्हणलं दम लागणारच ना. तरी मापात होता. हा अजून खाली असतं तर मग काढायचं आपल्याला नसतं आलं बाबा. मग बाकी माणूस बोलवायला लागला असतं. आता मेंढका आल्यावर ना मग मेंढक्यांनी दिलं असतं काढून. मेंढक येणार अंधार पडताना. तवर स्वयंपाकाला पाणी पण नव्हतं, कारण थोडं थोडं होतं ते आम्ही कसं तरी पुरावलं. दुसरं वापराय होत आलाय दारात न चाललं या. आता हे पाणी वर एक हिर आहे, त्या हिरीचं वात या इथं मोहरीतनं गोडी बी चारत्यात या. गोडी पाणी पाजायची म्हणून बी काळजी नाही, कुठं चाराय न्यायची म्हणून बी काळजी नाही. होय बाबा. मग काय आपल्या गावाला आल्यावर
फरकच पडतो ना. लय फरक. गोड्याला मनमावर चराय, कोणाच्या दानात गेली बाबा आला मारीन, असं नाही ना वाटत. मेंढर ताणीन, कोणी दगडी हाणीन, आपल्याला लागतो का मीडियाला लागतोय ते बी ह्या व्हायलंच. कोण खाऊन देतय खाऊन देतय का नाही देतय, पडह्याच्या पाया पडत्याच्या पाया. त्याने हान म्हणायचं आपण कोडग्यावानी करायचं. आपण म्हणायचं बाबा खाऊन देवायचं पोटात जाऊन दे मेंढराच्या, चाराय नाही गावला कवर कोडग्यावानी तरी करायचं. कवर करायचा. काय काय आपला धर्म आहे म्हणून करायचं थोडं. हो ना. पण आता नाही काय वाटत. आता एका जाग्यावर आलो, काळजी नाही, 4 महिने बिया नाही. एवढं 2-4 महिने तरी आपलं हा करायचं खायचं, रानात आपल्या चारायची, हो. टेन्शन नाही. ना बायचा चालला मोरवाडा, माझा आहे इथंच. आता मला एकटीलाच उतरायला लागन बाई. उतरायचं नाही काय आता. काय मी बी चूल पिटवून शिजायला जरा बाद केला आणि दुसरं कालवणाला शिजाय घातलंय बटाट. हा ग बसा ग बसा. पाऊस होता होय? पाऊस मांडाळा होता टाइम झाला हो तुम्हाला. पाऊस झालाय आता करता चालत आलो मधनं खिंडीतनं बुदल्यातनं. लय जाऊ इकडून का नाही आलं आपलं गाडी मोटर. नाही म्हणजे पुन्हा येडा होता ना तिथं पाहुणे भेटले गुल दगड पुढं हायवेला भेटलं हा, भांडगावामध्ये. हा. मरण कोण बाई यंदा चालत बिया वाटलं नाही हो तुम्हाला. नाही काय आता ते अंधार पडला होता, अंधार झाला होता. सगळं जंगल आहे. मग ते मोबाईलची बॅटरी दाबली. 5 वाजले की पहिले लोकांची वाट आहे. यायला बी आहे. हं? म्हणजे ब्याव वाटते हिरबळ बी वाटतंय की निर्भय ब्याव वाटते खाली बैल धरीत. तरच येत मोठा तिथनं तवा कसा तरच एक वर निघला होता. झाला स्वयंपाक. बाई येडा बाबा आलता इकडं नाही बाई सकाळचा व त्या कडाला 3 येडा घालून गेला बापू म्हणे. हा गेला असेल विचारा. काय तेच का सकाळचं. सकाळी नव्हतं का तुला म्हणलं हं. ह्यो आज चालला म्हणलं ह्यो फिरायला येतोय म्हणलं ती फिरायला आलेला ते नाही ते नव्हता यो तेच आहे. ते नव्हता बापू म्हणे दुसरा आहे. कोणाला दुसरा बापूच्या जवळ गेला त्या. बोलल्या वाट कशी काय गावली ती जुनी वाट होती त्या घाटात वर चढलो. त्या पेळानी हा मग काय आहे ना माहिती घाट. हाय हाय. नाही बाई, आपण नाही बाई कवा गेली. काय हं? गुढी घेऊन नाही आम्ही गुढी घेऊन वर लागून जातो. ते कोण जातात घोडी घेऊन त्या घाटात. बुदल्याच्या वर लागून जातो. हे कोण नाही कवा गेली. घेऊन आवी. मी गेली एकदा ना आली पण एकदा. देऊ का चहा? पावसाने पाऊस वाढ डोंगर नेताने जरा दमलाच नाही. दमल आला जरा थोडं जास्ती पण वाटते रे. मग भीती वाटते ना. तेच मी विचार पडला मला की यंदाच पाणी आणणार तिला. इराचं भीत आहे माणूस. हा ना लाईट हा बाजूला बाई. पडायला लागली. लहान होऊन झाले ना. बरोबर आलो टायमिंगला मी. त्याच्या टायमाला आलं पण ते यंदाच नाही का यायचं तसं दारा. मी तर बळ नसतो आलो. दुसरं नाही काय पण हेच आपल्या जनावराचं भीतीच आहे की. लहान गाय काय ताराशेत याच्यात काय आलंय गटू. आणले तुम्हाला जरा गुलाब जाम. गुलाबजाम गुलाम नाही ना. गुलाब नाही गुलाब आणले. गुलाबजाम आहे का जाम झाला. अयो अरे मी पण बाहेर टायमिंगला आलो. टायमिंगला समजत आपण आलोय. आम्ही पण मेंढरा आताच आणली ते पण एवढंच की मेंढरा मला काय बेव वाटत नाही बरं. एक तर म्हणल्या बेव वाटते ना. हारून लय आहेत ना मोर पळाली. कळपच असेल त्याला. ते काय म्हणजे पळाली मोर त्यातला मोठा दिसला सगळ्यात तो त्यांचा हे असतो हा काय भेट काळा वीट ते दिसला होय. तो योग दिसला बाकीची चालली होती मोर. द्या. बा नाही तर अहो दोनच द्या एवढं नको. हं? दोनच द्या गुळचाट मला बी नाही जमत. असं ना मग काय तर आणणारांनी एक कमीच खायचं असतं. आणणार आणि कोण खाऊन आले असते त्यामुळे एक कमी खेळायचा असतो. कुठला खालाय तवा चर्चा आहे का. स्वयंपाक झालाय बा नाही. निमारदा राहिलाय निमारदा झालाय. नाही. तुमचीच वाट बघित होती.
आशा लागते ना की जण हा गावाला गेल्यावर अशा लागतेच ना की काहीतरी खाया येईल आज गावाला म्हणून गेला म्हणजे हा ना त्यामुळे आता आणायला लागलं थोडे का ना आशा किंवा आशा वाढवून तरी करायला लागते या हम्म. गावाला गेल्यावर निदान गोळी तरी हातामध्ये आली पाहिजे नाही का होईल मग निदान गावाला आहे गेली आता बारकं पोर चोर असल्यावर आणलंच पाहिजे पण आपण काय बारकी ताने पोर आहेत. बरं असं त्याचा बोल आहे हो गोळी तरी गावाला गेल्यावर आणली पाहिजे बाणायला बिळ लागते जा बिळ. परत बिळ खाऊन खाऊ पण कटाळा आला असेल अव एका ताईने फोन केला होता. आज हा काय कुठल्या होत्या त्या बिऊ त्या बिगुलचं असतं. नाही हा, इकडच्या होत्या कोरकुमच्या तिथल्या आणि त्या मला वाटतं आपल्याला एकदा जिजुरीत भेटल्या होत्या असं काय हा मतदानाच्या टायमाला बघा. हा बरोबर बरोबर आणि मग त्यांनी फोन केला होता ते नंबर घेतलेला ना तवा हा मला म्हणे बाणाय मला तुला असं कावटाळायचं म्हणजे आठवण येते या. असं वाटतं तुला येऊन कावटाळाव. या की म्हणायचं आणि मग म्हणलं या भेटेल तेव्हा या तर त्या म्हणे तुला मला काय नको सांगू फक्त खाऊ काय आणू सांग. तर म्हणलं मला खाऊ नको काय फक्त मला भेटून जा. बस हा त्या म्हणे की तुला खाऊ काय आणू मला सांग. म्हणलं खाऊ बिऊ काय नको ताय मला फक्त भेटून जा त्याच समाधान आहे म्हणलं माझं. समाधान म्हणलं मात्र येते त्यांना त्या ठेवला होता त्या आले तर द्यायला गावता पण ते आलेच नाही आज. हा ना हा म्हण मात्र आले आता काय झालंय माहितीये का हा मला चिलची भाजी खाऊ वाटली या हा आणि मी आणली या बनवलं नाही बनवली. चालली माझी तयारी बनवायची कारण तिला आणल्याच्या नंतर मी तिकडे इरीहून येऊन धुवून आणली आणि तशीच पाण्यात ठेवली कारण ही भाजी म्हणजे असं जास्त पाणी ठेवून अशी वर तरंगली पाहिजे म्हणजे मग खाली अशी रीती राहते. तर तिला एवढी धुतली ना असं जर बघूल्या जर पाणी घेऊन धुयाचं म्हणलं ना तर 10-12 पाणी मी घेतलं आणि धुतली का तर तिला म्हणजे अशी खुरपून मुळ्यासकट काढून आणलेली. तर त्या मुळ्याला एक की रीती होती ना तर सांगायच नको. जेवढं पाणी बदलीन तेवढी रीती निघायची. जेवढं जेव्हा खाली रीती निघायची बंद झाली ना तेव्हा तिला धुयाची बंद केली मी. आणि पाणी कोणची बी भाजीला आहे ना पाणी जास्त घेऊन अशी तारांगली पाहिजे वर भाजी तारांगली तरच ती रीती खाली जाऊन बसते तळाला आणि मग भाजी निर्मळ निघते. तर ही चिलची भाजी म्हणजे अशी तिला जर वावरात खुरपून जर खडकाव जरी टाकली ना तरी पण तिचं वाळून पण नाही जाणार आणि मरून पण नाही जाणार. ती चिकटणार म्हणजे कुठं वाय थोडीशी माती जरी गावली ना तरी ती चिकटून ही भाजी जिवंत राहणार. किंवा सराट्याची भाजी सराट्याची तर कुठं पण रानात भेटती. ही एवढी म्हणजे ही चिलाची भाजी म्हणजे वावरातच भेटते बांधाला किंवा वावरात. पण सराट्याची कुठं पण भेटते ती रान भाजी ती पण बनवून खाली. आणि ह्या भाज्या जास्त जास्त म्हणजे पावसाळ्यात असतात. सराट्याच्या चिलीच्या काही टायमाला आपल्या भिजावलेल्या वावरांनी पण निघतात जर असलं तर. पण जास्त जास्त पावसाळ्याच्या भाज्या म्हणजे खायला भेटतात. शेंगदाणा आता भाजून घेतला. आता आहे ना पहिल्यांदा ह्याचा चांगला आबाड दोबाड कूट बनवून घेणार आहे. आमची आजी सांगायची कुंजरूची भाजी आहे ना बाजरीच्या पिठात किंवा हुलग्याच्या माडग्यात शिजवून खायचं किंवा मळून खायची. कारण पहिले एवढं धान्य नसायचं किंवा गरिबी असायची. आता त्या भाज्यांना कुणी म्हणजे बघत पण नाही त्या भाज्यांच्या पण त्याच भाज्या खायला भारी असायच्या. या 2-4 मिरच्या घेतल्यात. मिरच्या बी चांगल्या तिखट आहेत. आता हे लसूण चांगली 1.5 कुडी सोलून घेतली. 2 खोबऱ्याचा तुकडे घेतल्यात किंवा ते लसूण मिरची आणि मीठ आणि तेल एवढं जरी या भाजीला टाकलं ना तरी पण भारी खायला. पण हे जरा वाटून घातल्यावर आणि वेगळी चव या भाजीची.
बा नाही हं? गावाकडे आल्या कुठल्या भाजीचा आस्वाद घेऊशी वाटतो ना. लय इकडे दुसऱ्या भाज्या पण भेटतात म्हणजे मेथीच्या शापूच्या त्या पण असतात पण ह्या रानभाज्या म्हणजे खास आणि आयुर्वेदिक असतात औषधी भाज्या. औषधी आणि या भाज्या आपण खायच्यानंतर आपलं वर्षभर आपलं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे सीजन बाय सीजनला काय गावाकडच्या इकडच्या भाज्या देशातल्या काय मावळातल्या भाज्या रानभाज्या काय कोकणात गेल्यानंतर कोकणातल्या काय रानभाज्या हे अशा आपल्याला खायला भेटतात सीजन बाय सीजनला. आपला वाडा स्थलांतर करतो भटकंती त्यामुळं मग आपल्या सगळ्या प्रदेशामध्ये आपण वास्तव्य करतो. त्यामुळं मग आपल्याला म्हणजे सगळ्या भाज्यांचा आस्वाद घ्यायला भेटतो. या भाज्या म्हणजे औषधीची ही गुळची आणि चिलची जास्त औषधी. आता हे मीठ टाकून घेते. मीठ नव्हतं टाकलं मिरची. खोबरा जरा टिचून घेतला. आता सगळं चांगलं बारीक वाटून घेणार आहे. मिरची लसूण खोबरं आता हे 2 कांदे घेतले ते चिरून घेणार आहे. एक बारीक आहे आणि एक मोठा आहे. मामांचा फोन आला. कांद्याने आणलं रडायला. हा रडाय आणलं कांदे. हा ना मग काय 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 कांदा तिखट असतो. लय तिखट यावं. डोळ्यातनं पाणी आलं. हाताची मशीन लय जोरात चालते रे बाणाय तुझी. हे आपलं रोजच काम आहे काय त्याला आता. हा ना हात बसलेला हा. आमचं जर का लगेच बोट कापून घेईल. मशीन चालते. काढलं तुझं अर्चना. पाणी लाईट नव्हते आज इरबत. वाट बघितली मग संध्याकाळचं गेलो पाण्याला. गेलीत ना मग काढलं पाणी दोघी. खाली होतं पाणी पाच. आता तेल टाकून घेते. तेल गरम झालंय चांगलं. कांदा टाकून घेते. कांदा चांगला तळून घेतला. आता मिरची वाटून घेतलेली टाकते. लसूण मिरची आणि खोबरं आणि मीठ त्याच्यात. आता हे मिरची ते चांगलं तळून घेतलं. चांगलं त्या वास सुटेपर्यंत त्याचा सगळ्या त्या मसाल्याचा. आता भाजी टाकून घेणार आहे त्याच्यात. आता हे दिसती मग कढईवर पण शिजल्यावर फार कमी होणार आहे. आता 2 मिनिटं त्याच्यावर मी झाकण ठेवून घेणार आहे. पाणी तर भरपूर सुटणार आहे त्याला आणि आता सुटलंय. झाकण ठेवल्यावर अजून पाणी सुटणार आहे.
आता चांगलं 2-3 मिनिटं झाकण ठेवून घेतलंय. जाळ पण चांगला भरपूर लावलाय. जाळ का जास्त लावला तर ह्या भाजीला पाणी सुटतं आणि मग ते पाणी आपल्याला आटवायचं असतं त्या भाजीतच. पाणी आटवायसाठी जाळ जास्त लावलाय मी. बस ते आता. आता पाणी काय अजून आटलं नाही, त्यात अजून पाणीच आहे. तर या शेंगदाण्याचा कूट बनवलेला ते आता त्यात टाकून घेणार आहे मी. आता आपली चिलीची भाजी तयारच झाली. मस्त तिला परतून घेतली चांगली. अगदी तिचं पाणी सुटपर्यंत परतली. कारण पाणी अजिबात नाही ठेवायचं तरच ती खायला चव. नाही तर मग पाणी जर राहिलं तर ते पाणी लागणार आंबूस आंबूस. भाजी आंबूसच लागणार. पाणी त्यात राहिल्याच्या नंतर अजून म्हणजे चवीला बरोबर नाही लागत. जेव्हा त्याचं पाणी तुटल तेव्हा ती भाजी खायला भारी. किंवा आपलं समजा मी आता एक कढईत बनवली, लय माहिती होती त्याच्यामुळं ही जर अशा तव्यात जर बनवली ना, तव्यात आणि अशी पसरून जर तिला बारीक जाळावर जर ठेवली तर अगदी कडक होणार, कुरकुरीत. आणि एवढी भाजी मग तर खायला भारी लागते ना. कारण मी लय वेळा केली या भाकरी झाल्या की त्या तव्यामध्ये टाकून अशी चुलीवर ठेवून नुसतं मीठ आणि तेल टाकलेलं आहे त्या भाजीत या. पण अगदी खायला नुसती आपली जशी शेव असती तशी कुरकुरीत लागते. आता खाली उतरून घेणारे आणि जेवाय बसून घेणारे. दुसरे बी कालवान आपली भाजी बनवलेली बटाटा उकडून बटाट्याची. आता दूध तापायचंय अजून. आता हे मेंढराचं दूध आहे त्याच्यामुळे त्यात पाणी घालायला लागतं चांगलं. मेंढरा दूध म्हणजे गठ्ठ असतं. पाणी नाही ना घातलं तर फुटतं दूध. मात्र आहे चेला दूध हाक मारित होती मी. म्हणलं नेत जा आपलं थोडस चेक केलं आता स्वतःच हाय म्हणून. आता देते बापू, होतं बापू देतात ना. आता घ्या बसून जेवाय चला. चपात्या बनवल्या ना. हा चपात्या बनवल्या. चालले आता बाणायचं वाढायचं. आज मस्त बाकी चपात्या आणि चिलीची भाजी. चपात्या काय बनशे गावाची तर नाही ना. घरच आहेत आपलं मग कसले काय माहिती आता. खपले गहू पण असतात तिले मागा. दादांनी रामदादांनी बघा वावरात केलं होता ते खपली. दादा कुठनं पण बी आणते रे. कुठं बी आणतात ते बाया. बारी बारी बी वापरते ती. काय साधं वापरायचं का. दुसरं काय बनवलं. बटाट्याची भाजी बनवली उकडून. होय.
या जेवायला. भाजी चिलीची भाजी, बटाटा. बटाटा लवकरच बनवला. हा ना. हा म्हणलं चिरलीची भाजी गरमागरम खायला वारी. मस्त झाली भाजी. भाकर असते तर अजून भारी लागले. अगदी एकच नंबर. आज चिलीची भाजी झाली. भारी बनवली मामी. मात्र कशी काय लागते हो? गेल्या वर्षी टायमाला खाली असं वर्षाचीच बीट द्या. हा ना, मी खाली होते घरी गेल्या वेळी. खाली होतं. हा या रानभाज्या म्हणजे पाऊस पडलाच उगवून येतात. कशी काय झाली बा नाही भाजी? चांगलं झाले. मस्त झाली ना. मस्त मग अर्चना चिलीची भाजी कशी काय? भारी झाली. भारी झाली ना. हा